जय महाराष्ट्र मित्रांनो, सलमान खान विकी कौशलच्या विरोधात का बोलले आणि त्यांना छावा चित्रपटापासून काय अडचण आहे? सलमानने सिकंदरच्या स्क्रीनिंगवर आपल्या छावा चित्रपटाला काय म्हणाले आणि ते विवादाच्या अडखळ्यात कसे काय अडकले? आपल्या छावाने आतापर्यंत 700 कोटी रुपये कमावले, पण सलमान खानचा चित्रपट सिकंदर हा काहीच चालू नाही राहिला. यामागचे मोठे कारण म्हणजेच विकी कौशल सांगितले जात आहे. सिकंदर हा चित्रपट 30 मार्च 2025ला रिलीज झाला, पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या महाराष्ट्रात खूप साऱ्या जागी हा चित्रपट घेतलाच नाही. यामागचे मोठे कारण म्हणजे छावा चित्रपट. खूप साऱ्या जागी आताही छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे आणि ती गर्दी तुटली नाही पाहिजे म्हणून पिक्चर टाकीच्या मालकाने नवीन चित्रपट लावला नाही. आताही खूप साऱ्या जागी छावा चित्रपट बघण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहे आणि तिकीट मिळवण्यासाठी लाईनमध्ये लागत आहे. या सगळ्यात सलमानच्या बॉडीची तुलना विकी कौशलच्या बॉडीसोबत करून खूप हास्यसुद्धा उडवला. पण जेव्हा सलमानला विचारले तुम्हाला छावा चित्रपट कसा वाटला, तेव्हा सलमानने कुठलाही राग न मानता म्हणाले मला छावा चित्रपट खूप चांगला वाटला. विकीने खूप चांगलं काम केलं आहे, याशिवाय रश्मिकानेही चांगलं काम केलं आहे. त्यामुळेच फक्त शाहरुख, आमिर आणि सलमान हे तीनच नाव का? या 3 नावामुळेच बॉलिवूडला ओळखत नाही. त्यामुळेच इतरही अनेक कलाकारांचे नाव घेतले पाहिजे आणि त्यांच्यासोबत केलेल्या कामाचे सुद्धा नाव घेतले पाहिजे. अशा प्रकारे सलमान खानने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि छावा चित्रपट आणि विकी कौशलचे खूप कौतुक केले. सिकंदर चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटी रुपये कमावले, पण तुम्हाला माहित आहे का, सलमान खानचा पगारच 200 कोटी रुपये आहे. बाकी सलमानने हे सगळं मनातून म्हटलं की वरवर म्हटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा.